लक्षवेधी क्रमांक 4 वितरित केल्याप्रमाणे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो। अनेक वेळेला MPSCच्या संदर्भामध्ये जो लाखो विद्यार्थ्यांचा, लाखो तरुण तरुणींच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो, त्या संदर्भामध्ये कालच 385 जागांची जाहिरात कालच्या लोकसत्ता पेपरला आलेली। अनेक वेळेला मागणी होते, परंतु टाइम टेबल आपलं बिघडलेलं असलेलं, त्यामुळे 2022 साली ज्या परीक्षा झाल्या, गॅजेटेड ऑफिसर्स किंवा प्रशासकीय सेवेत जे अधिकारी जाणार आहेत त्यांच्या, कोर्टाच्या निर्णयामुळे त्याचे निकाल 2024 मध्ये लागले। मोठ्या प्रमाणामध्ये ते अधिकारी भरती झालेले आहेत, त्यांना नोकऱ्या देण्यात आलेल्या आहेत, पण उरलेले काही अधिकारी आहेत किंवा जे उमेदवार होते, जे सेवा परीक्षा पास झाले, त्या अद्यापही प्रशासकीय ऑर्डर्स राहिलेले आहेत, तर त्या कधी देण्यात येतील हा एक माझा मुद्दा होता। माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण UPSCच्या धर्तीवर अभ्यासक्रम इम्प्लिमेंट कसा होईल हा एक महत्त्वाचा मुद्दा होता। आणि आता जी आपली पूर्व परीक्षा, मेन एक्झाम आणि त्यानंतर मौखिक परीक्षा आणि त्यानंतर मेडिकल, पोलीस चा रिपोर्ट आणि प्रत्यक्ष प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून त्यांच्या ज्या नियुक्त्या होतात, याचा टाइम टेबल आपल्याला आखणं फार आवश्यक आहे। कारण जवळजवळ 6-7 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसत असतात, त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो। बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण भागातले असतात आणि ते पुणे मुंबई सारख्या ठिकाणी या परीक्षेसाठी येत असतात। 5-5, 10-10 वर्ष आयुष्याचे महत्त्वाचे त्यांचे या अभ्यासामध्ये जात असतात आणि गुणवत्ताधारक जे विद्यार्थी असतात त्यांची निवड झाल्यानंतर देखील त्यांना नियुक्तीसाठी अतिशय विलंब होत असतो। यामध्ये आपण लक्ष घालावं अशी माझी विनंती आहे। दुसरं, अनेक वेळेला विद्यार्थी मुद्दे काढतात की नुसते सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्याऐवजी डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न विचारावेत। कारण ग्रामीण भागातून जो विद्यार्थी असतो त्याला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात लिहिण्याची सवय असते किंवा उत्तर देण्याची सवय असते, हा एक मुद्दा होता। त्यानंतर आपण लेखी परीक्षा झाल्यानंतर बऱ्याच वेळेला मौखिक परीक्षेला वेळ लागतो, म्हणून माझं मत असं आहे, माझी विनंती पण आहे की आपण विभागीय स्तरावरती मौखिक परीक्षा घ्याव्यात। त्यासाठी चेअरमन अधिक आपले जे लोकसेवा आयोग MPSCचे चेअरमन अधिक आणखी सदस्य वाढवण्याची काही तरतूद करता येईल हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे। आणि शेवटचा मुद्दा आहे की आपण जे आउटसोर्सिंग करतो बाहेर परीक्षेसाठी, आपला स्टाफ नसतो बऱ्याचशा वेळेला, तर तो वाढवावा अशी माझी शासनाला विनंती आहे। आणि AIचा आता सर्वच ठिकाणी वापर होतो किंवा क्लाउड सर्व्हर आपला असतो, त्याचा सुद्धा वापर या MPSC परीक्षेसाठी करता येईल। धन्यवाद। माननीय सभापती महोदया, माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपल्या चेंबरला बोलवून चहा पाणी वगैरे करून जरा त्यांना आपण त्यांची समजूत जी आहे ती घालावी। सन्माननीय गर्जे साहेबांनी मला न्याय द्यायचा, पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही। तुम्ही न्यायाचं ऐकायला तयार नाही, हा प्रॉब्लेम आहे। सन्माननीय गर्जे साहेबांनी अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे। MPSCच्या संदर्भात आपण जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत, पहिल्या तर आपण जे लोक राहिलेले आहेत त्यांना आपण कधी नियुक्ती देणार असं सांगितलं आहे। केवळ 14 लोक आता राहिलेले आहेत ज्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत, बाकी सगळ्यांचं पूर्ण केलं आहे। त्यांचे ट्रेनिंगची देखील आपण व्यवस्था केलेली आहे। या 14 लोकांनाही आपण लवकरच त्यांचं सगळी तपासणी पूर्ण करून आणि त्यांनाही नियुक्ती देऊ। मुळातच आपल्या लक्षवेधीचा एकूण रोग जो आहे तो मला
असं वाटतं अतिशय योग्य आहे की UPSC मध्ये त्याचं कॅलेंडर हे पक्क असतं. कधी परीक्षा होणार, कधी मेन्स होणार, कधी त्याचे इंटरव्ह्यू होणार. आपल्याकडे दुर्दैवाने कॅलेंडर आपण डिक्लेअर केल्यानंतरही गेल्या 5-7 वर्षात आपल्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला सातत्याने तारखा बदलाव्या लागतात. पण याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे 2018-19 पासून आपल्याकडे सातत्याने वेगवेगळ्या आरक्षणाच्या प्रश्नांमुळे कोर्टाचे निर्णय येतात. मग कधी SCBCचा विषय येतो, कधी EWSचा विषय येतो, कधी EWS मधला SCBCचा विषय येतो आणि मग त्यात वेगवेगळ्या कोर्टामध्ये जे काही स्थगिती येतात त्याच्यामुळे हा वेळ जास्त लागतो. तर आपला हा पुढच्या काळातला प्रयत्न असेल की UPSC प्रमाणे MPSCने देखील योग्य अशा प्रकारचं कॅलेंडर जे आहे ते तयार करावं. दुसरं आपण जे डिस्क्रिप्टिव्हच्या संदर्भात सांगितलं 2023 साली आपण डिस्क्रिप्टिव्ह आणलं होतं. त्यावेळेस आपल्याला सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून विनंती केली होती. त्यावेळेसच आपण घोषणा केली होती की शेवटचा चान्स म्हणून 2025 पर्यंत सर्वांना चान्स दिला जाईल आणि 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह अशा प्रकारेच आपल्या परीक्षा होतील. त्याप्रमाणे तो निर्णय झालेला आहे, MPSCने घेतलेला आहे. MPSC यावर्षीपासनं डिस्क्रिप्टिव्ह परीक्षाच घेणार आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचं त्याला समर्थन आहे, काही विद्यार्थ्यांचा विरोध देखील आहे. पण आता तो विरोध आपण याकरता त्या ठिकाणी ग्राह्य धरणार नाही, कारण आपल्या विद्यार्थ्यांचं UPSCत नुकसान होतं. UPSC डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि MPSC जर डिस्क्रिप्टिव्ह राहिली नाही तर आपले विद्यार्थी तिकडची तयारी करू शकत नाही. आणि म्हणून त्या संदर्भातला निर्णय जो आहे हा निर्णय आपण घेतलेला आहे. यासोबत खरं म्हणजे आपण आउटसोर्सिंगचा जो विषय सांगितला तर MPSC मध्ये पेपर सेटिंग स्वतः MPSC करते, एक्झाम MPSC कंडक्ट करते. काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरचं घेतो, बाकी सगळं त्या ठिकाणी MPSCच्या माध्यमातूनच होतं. आणि आपल्याला माहिती आहे सुदैवाने MPSCने गेल्या काही वर्षांमध्ये पारदर्शी पद्धतीनं परीक्षा घेण्याचा उपक्रम चालवलेला आहे आणि त्यात कुठलाही गोंधळ झालेला नाही. आता 2 गोष्टी अजून या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आपण जे इंटरव्ह्यूच्या संदर्भात सांगितलं, आता आपला प्रयत्न आहे MPSC मध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत, आता 3 जागा रिकाम्या आहेत, या तात्काळ भरण्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे. एका जागेच्या संदर्भातली कारवाई जवळपास पूर्ण झालेली आहे. 2 जागांच्या संदर्भात आपण ॲड देतो. त्यामुळे MPSC मध्ये फुल कोरम असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. याच्या व्यतिरिक्त आता MPSCचं रिस्ट्रक्चरिंग आपण सुरू करतो आहोत, कारण पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे. ती वेळेत झाली पाहिजे. याकरता आपल्या ज्या GAD सेवा या सचिव आहेत त्यांना आपण ही जबाबदारी दिली आहे. त्यांनी जवळजवळ सगळ्या राज्यांचा आणि UPSCचा अभ्यास केलेला आहे आणि आता एक रिस्ट्रक्चरिंगचा प्रपोजल हे आपण तयार करतो, जेणेकरून वर्ग 1, वर्ग 2 यासोबत वर्ग 3 आता आपण MPSCला दिलेला आहे. या सगळ्या परीक्षा वेळेत कशा कंडक्ट करता येतील, वेळेत रिक्रुटमेंट कसं करता येईल, याला गतिशीलता कशी देता येईल, या संदर्भातलं MPSCचं संपूर्ण रिस्ट्रक्चरिंग हे आता राज्य सरकारने त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे. MPSC स्वायत्त असल्यामुळे MPSCशी देखील त्या संदर्भातली चर्चा ही आपण केलेली आहे. त्यांचंही म्हणणं काय आहे हे आपण समजून घेतलेलं आहे आणि त्या अनुरूप यापुढे ही कारवाई करण्यात येईल. प्रवीण दरेकरजी, सभापती महोदय, 1 मिनिट. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी माझ्या विचारणाऱ्या दोन्ही प्रश्नाच्या अगोदरच उत्तर दिलेत. मी आभार मानतो की उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात त्यांनी सांगितलंय आणि MPSCचा कोरम पूर्ण होईल तर सर्व सदस्यांच्या नेमणुका करण्यासंदर्भात या ठिकाणी भूमिका घ्यावी अशी विनंती आहे. आणि नव्याने भरतीची जाहिरात आलेली आहे. निवड झाल्यानंतर न्यायालयात केसेस दाखल होतात आणि नियुक्त्या रखडतात सभापती महोदय. त्यामुळं यापुढील भरती प्रक्रियेत कॅव्हिएट दाखल करून किंवा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्याचा मार्ग सरकार अवलंबू शकतं का? त्या दरेकर साहेब त्या केसवर अवलंबून असतात. आपण
आपण अनेक वेळा लॉ अँड ज्युडिशरीला विचारतो किंवा आपल्या जे महाधिवक्ता आहेत त्यांना विचारतो. लॉ अँड ज्युडिशरी किंवा महाधिवक्त्यांनी जर या ठिकाणी आपल्याला परवानगी दिली तर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून आपण अशा प्रकारच्या नियुक्त्या देतो. दुसरं असं आहे की अशा पद्धतीत आपण कॅबिनेट जरी टाकलं तरी देखील आपल्याला हे लक्षात येतं की अनेक वेळा छोट्या छोट्या इश्यूजवर कधी MPSCच्या माध्यमातून, कधी आपल्या कधी मॅटच्या माध्यमातून, कधी आपल्या हायकोर्टाच्या माध्यमातून अशा प्रकारची स्थगिती येते. आपला प्रयत्न असतो की अशी स्थगिती आल्यानंतर अतिशय सत्वर अशा प्रकारे आपली बाजू त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे आणि त्यातनं योग्य अशा प्रकारचा निर्णय झाला पाहिजे. तथापि कमीत कमी कोर्ट केसेस होतील या दृष्टीने देखील आपल्याला काय करता येईल हा प्रयत्न आपण करू. विक्रम काळेजी, 1 मिनिट. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयाने जरी सविस्तर उत्तर दिलेलं असलं तरी राज्यातल्या लाखो तरुणांचं भविष्य ठरवणारी ही MPSC स्वायत्त संस्था आहे. आपण त्याचं बळकटीकरण करणार हे पण म्हटलेलं आहे. परंतु आज रोजी त्यांच्याकडे काम करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची ही पदं रिक्त आहेत. त्यांनी वाढीव पण काही पदाची मागणी आपल्याकडे केलेली आहे. शेवटी आपल्याला प्रगतशील महाराष्ट्राच्या वाटेवरती जात असताना हे सगळं मनुष्यबळ पण आवश्यक आहे. अनेक वेळेला असं होतं की MPSCनं उमेदवाराची निवड करून जी यादी मंत्रालयाकडे पाठवली जाते संबंधित खात्याकडं, ते पण मंत्रालय नियुक्ती देत नाही. म्हणजे त्याला सुद्धा विलंब लावतो. निवड होऊन सुद्धा कागदपत्राची पडताळणी झाल्यावर सुद्धा म्हणजे पोस्टिंग मिळवण्यासाठी आणि पोस्टिंग देण्यासाठी सुद्धा काही व्यवहार होतात. हे आपल्याही कानावरती आलेला. त्यामुळे ह्या सगळ्यांना आला बसवण्यासाठी आणि आपण जसा उल्लेख केला की UPSC प्रमाणे टाइम टेबल म्हणजे किमान येणाऱ्या 25-26 वर्ष आहे आणि आता किमान या मे अखेरपर्यंत या राज्यामध्ये जे काही जागा रिक्त होणार आहेत, वर्ग 1 असेल, 2 असेल आणि आपण क पण म्हटलेला आहे, त्यामुळे सगळ्या जागा MPSCकडे मागणी करणं आणि त्याचा वर्षभराचा टाइम टेबल तयार करणं या बाबतीतही शासनाकडून काही कृती कार्यक्रम केला जाईल का? होय अध्यक्ष महोदय, होय सभापती महोदया, निश्चितपणे टाइम टेबल ठरवण्याच्या संदर्भातली कारवाई आपण करू आणि MPSCतली पदं ही लवकर भरली गेली पाहिजे हा आपला प्रयत्न असतो. त्यामुळे सातत्याने त्या संदर्भात त्यांना स्वायत्त असल्यामुळे बाकी कारवाई ते करतात. पण जी सदस्य आहे, जसं मी सांगितलं की 3 पदं रिक्त आहेत, ही तात्काळ भरण्याची कारवाई आपण करतोय. याच्या व्यतिरिक्त आपण MPSCला अशी विनंती केलेली आहे की लवकर इंटरव्ह्यू व्हावे या दृष्टीने तुमच्या सदस्यांची संख्या वाढवता येईल का? त्यावर MPSCची सकारात्मकता नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की आहेत तेवढी सदस्य आम्हाला पुरे आहेत. पण सरकारचं असं मत आहे की आत्ता या संदर्भात गतिशीलता आणण्याकरता याचं रिस्ट्रक्चरिंग करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच GAD सेवा यांच्या माध्यमातून ज्या व्ही राधा आपल्या दिलेली आहे याचं पूर्ण रिस्ट्रक्चरिंग आपण करतो. कारण नजीकच्या भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे. त्या दृष्टीने आपण MPSC अधिक सक्षम करणं आणि इथली प्रक्रिया फास्ट होणं याची पण जबाबदारी घेतलेली आहे. आणि मला आपल्याला सांगायला पाहिजे की यावेळी ज्या परीक्षांचा निकाल आला तो निकाल आल्यापासून ट्रेनिंगपर्यंत अतिशय फास्ट काम आपण केलेलं आहे. अतिशय वेगानं आपण नियुक्त्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच्याबद्दल अनेकांनी समाधानही व्यक्त केलं आहे. पण तरी देखील मी मान्य करतो याहीपेक्षा अधिक वेगानं करण्याची आवश्यकता आहे. निश्चित त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल. या लक्षवेधीवरचा शेवटचा प्रश्न शिवाजीराव गर्जे. साहेब, आपल्याला एक विनंती आहे की UPSCला इंग्रजी माध्यम बरोबर आहे, अनेक पुस्तकं त्यामध्ये उपलब्ध असतात, परंतु MPSCला प्रामुख्याने ग्रामीण भागातली मुलं असतात. तर त्यांना मराठी पुस्तकं किंवा मराठी अध्ययन करण्यासाठी मराठी भाषेमध्ये अशी पुस्तकं काही शासनाकडून उपलब्ध करून देता येतील किंवा एखाद्या एजन्सीकडून उपलब्ध करून देता येतील का, एवढी विनंती आहे. अध्यक्ष महोदय,
सभापती महोदय, मी चॉकलेटने मी कॅडबरी देण्याचा प्रयत्न केला. साधं नाही, सांगायला कुठलं काय म्हणतात त्याला, डेअरी मिल्क देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांच्या ह्याच्यात मी प्रश्नच विचारलं. काय प्रश्न होता तुमचा? साहेब, आपल्याला इंग्रजी माध्यमामधले पुस्तकं बरीचशी उपलब्ध आहेत अभ्यासासाठी. मराठी माध्यमामधली काही पुस्तकं उपलब्ध करून देता येतील का शासनाकडून? एक मिनिट. मी परवा सभागृहामध्ये सांगितलं की काही कोर्सेस करता अजूनही आपण फक्त इंग्रजीत परीक्षा घेतो, मराठीत परीक्षाच घेत नाही. त्यामुळे पुढच्या काळामध्ये मराठी पुस्तकं तयार करून सगळ्या परीक्षा इंग्रजीसोबत मराठीत झाल्याच पाहिजे, अशा प्रकारे राज्य सरकारची त्या ठिकाणी संकल्पना आहे आणि म्हणून हे लवकरच करण्यात येईल.